थोड्या वेळाने आत घ्यायचं लगे त्याला. वासरांनी खाल्लंच नाही रे, पण आंबवण पण नाही खाल्लं यांनी. सर हो, आता काहीतरी 101.3 आहे. सकाळी उलट जास्त होते, 101.9 होते मगाशी. मी संतोष मी आलता वा. एवढी गर्दी नाही पण राव, दरवर्षी लय गर्दी असते रे इथं. आपले एक डॉक्टर आहे, ते कोळेकर मित्र आहे ना आपले, त्यांचे मित्र आहे डॉक्टर. ते येणार ग आपल्याला पाठर कसे तसे. आता दोघांनी जरा आहे ना कॉलॅबरेशन करून ट्रीटमेंट चालू आहे आमची वासराची. ये नाही आलेला का अजून? तुमच्या आधी ना 9 नंबर आहे दादा साईड. इथं बांधलाय याला, बाहेर जाऊन बांधला आज फक्त. जरा ऊन ऊन काय थोडंच लागते. आता 10 वाजलेत फक्त. थोड्या वेळाने आत घ्यायचं लगे त्याला. वासरांनी खाल्लंच नाही रे, पण आंबवण पण नाही खाल्लं यांनी. सर रात्री खाल्लं चांगलं यांनी, पण अवघड आहे. असंच जर राहिलं ना तर अवघड होईल खेळ आपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना खाली आलो गोट्यात बघायला. त्यानंतर आज घेऊन टाकतो मी मला या बाजूला, उन्हाला त्या बाजूला घेऊन टाकतो. जरा सावलीत राहून द्यायला. आता थोडा कवळ ऊन मधून उभं केलं तर बाहेर सकाळी. मका मला वाटतं जाईन उद्या सकाळपर्यंत जायला पाहिजे, म्हणजे कसं रात्री आणता येईल. थोडं चापत खाते राव. अजून तो आहे एवढी हिरवी मका टाकलीत, पण त्याला तिकडूनच खायचं. असं एवढं खाल्लंच नाही आज. आंबवण पण नाही खाल्लं यांनी. सर रे नाही ना खाल्लं, त्याला इंजेक्शन मारलं इथून. चापत खातोय थोडं. आपले एक डॉक्टर आहे, ते कोळेकर मित्र आहे ना आपले, त्यांचे मित्र आहे डॉक्टर. ते येणार ग आपल्याला पाठर कसे तसे. आता दोघांनी जरा आहे ना कॉलॅबरेशन करून ट्रीटमेंट चालू आहे आमची वासराची. आता उद्या येतील, उद्या चेक करतील. आज इंजेक्शन मारायला सांगितलं पाटील नाही खाल्लं, पण मी नाही मारणार. उद्या मारू म्हणलं. ते आले ना ते सांगतील आपल्याला काय अजून चेंजेस वगैरे करायचे, कारण आपल्या आजार डिटेक्ट झालेला आहे, त्याच्यावर उपचार करायचे चालू आहे. आता काय त्याची छाती ते सूज असणार आहे, लिव्हरला सूज असणार ना, त्याच्यामुळे त्याला खाता येत नाही. थोडं जेव्हा आहे ना खाल्लं ना वासरांनी, जर रिकवर लवकर होते माहिती का. वासरांनी खाणं नाही सोडलं पाहिजे फक्त. आता त्याला आम्ही ना ते बायबूसच्या गोळ्या आहे, परत हे विटाकाईनचं लिक्विड आहे, हे जवळपास मी 120 ml पाचतो याला. परत तापाची गोळी आहे, सकाळी तापवत असता जवळपास 100.2. ताप पण नाही आहे आत्ता. आता थोडा चेक करू थोड्या वेळाने, मग कळ आपल्याला परत. आत्ता किती की ना तुकाराम बिझी आहे, त्याच्यामुळे ना सगळं हॉटेल बंद आहे राहू. आम्हाला नाश्ता करायचा आहे. नको द्या अण्णा, रात्री इडली खायची आहे, पोट डांबरलं होतं राव. हा ना, काय पोट फुगलं होतं मग. तर आईला पहिल्या एवढी सर गर्दी नाही राव. पहिले गर्दी असायची रे गावात, आता एवढी गर्दी नाहीये. हा ना, टायमाला गर्दी किती असते, राख जाम असते बाई. एवढी गर्दी नाही पण राव, दरवर्षी लय गर्दी असते रे इथं. अख्खा रोड बीड भरतो इकडं. इथून ड्रोन नाही उडवता येणार रे, आर्मीवाली नेमकी नाही. आर्मीवाली बघायला आलेत रे, पेट्रोलिंग कार थोडे आलेत. नाही एवढी गर्दी राही यावेळेस, पण
लोक पांढरा डोंगराला जाते तरी पहिलं मग असं काय काय तिकडं त्यातून असं येतात मग देऊ करून डाय आळंदी देणार. आणि माझा माउंट पण नाही रे आला, माउंट उद्या येणार रे राव. ते दोन्ही रिप्लेस केले मी आणि दोन्ही मोठ्याने मागवले डाय. आता 2 घेतल्यात. गर्दी आहे इकडं बरं का. पण मला वाटतं गाडीत लावलं त्यांनी बरं का. गाड्या जाऊन द्या पुढं आता. नाही याला हित करायचं होतं इंदुरीत. ते पालथा मिसळ खायची होती पण काय आलं आज आपलं हॉटेल चालू करायचं जवळपास 5 वाजता. आता वाजल्यात 12 आणि पुढं आपल्याला तळेगावचा हब आहे तिथं आपल्याला काय त्याला तो माउंट येणार होता. त्या माउंटवाल्या बघू तिथं हब माउंट जर आला ना आपला तो परचेस करू आणि तेच कुठं नाश्ता करू तळेगावमध्ये. तेवढंच जरा फिरून तरी होईन. नाही फिरलं बाहेर कसं असं बाहेर आले फिराय कसं वाटतं बारी. नाही तर आम्ही पहिलं नुसतं बोकळायचं बाहेर. इथं टाकल्यामुळे आहे ना आता कमी झालंय फिरायचं. आता तिला फिरायचं आम्ही वाईट इकडे जास्त ना आलेलो बरोबर. तसं हिंडायच्या बाबतीत नाही का ह्या भागात लय नाही हिंडलो. जुन्नर आंबेगाव खेड लय हिंडलं राव बेकार. नाही पहिले हिंडलं ना मला आठवतं ना सगळं. आपल्या इथं पण लय आठवणी संतोष शेठ. पण आता नाके बरोबर आहे. नाही आता काय संबंध इकडे यायचा. कुठला भाग वेगळा झाला आपल्यापेक्षा. ग्रेकरचं शेड आहे ना हे हब यांचं. मला वाटलं ॲमेझॉनचा हब किती मोठा असेल राव. लय मोठा नाही, लय किरकोळ आहे. एवढं आहे. हे थोडक्यात म्हणजे थोडक्यात फ्रँचायझी सारखे फ्रँचायझी मॉडेल आहे. मग इथं कोण डीलर आहे जो डीलर येईल आता कसं आंबे ठरले ये नाही आलेलं का अजून. चला मला वाटलं आला असं म्हणून आलतो मी. बर ठीक आहे चाल. मागल्या वेळेस सर आलं तर लगेच त्यामुळं म्हणलं येऊ बघू चेक करू एकदा. काही बोलतंय मागलं असं दाखवलं होतं पोरं त्यांच्या आणि इथं आलं होतं. यांना यांची सूद लागत नाही दाखवतं एक ॲपवर आणि करतात एक. चला नाश्ता करू कुठं तरी आता. तळेगावात एक हॉटेल आहे थांबलो आम्ही नेमकं. थोडा हाफ बसून आहे थोडं पुढं आलं इथं मस्त बांधलं का तुमचं शेड. खेळ बाहेर गेलं बघ. आपण ते मग असं लावा पाहिजे काहीतरी माहिती का. ओके बघ ना डेकोरेट कसं भारी वाटतंय आहे ना. आणि काय अवघड नाही रे. वाजलाय इथं जेवण केलं. नाश्ता नको करा म्हणा जेवण करू. टाइम झाला नेमका. जेवण डायरेक्ट पाण्यासारखं होतं राव. काय बळबळ खाल्लं तर काय पैसे लेवून देऊ. काय चालत आलो गोट्या जरा ताप चेक करतो वासराचा. वाढला का ना कमी झाला काय. आत्ता आहे ना गर्दी वाढली होती गावात. थोडा वेळ लागला आम्हाला यायला. अरे अँगल बाहेर टाकून लागणार राव. इथं ठुलं सगळं असं पडून. ह्याच्या खाली फॅनच लावलेला आहे थंड वाटायला. सर गरम तर नाही होते आत्ता. खाल्लं का नाही राव. थोडंच खाल्लं रे. आणि रे वासराने सकाळपासून खाल्लंच नाही काय. हाय तसं सगळ्याच्या.
चापत चापत खाते थोडं थोडं. छोटू आपला चांगला खातो अख्खं. गोडा तर लय हराम खायला. सगळ्यांचं गोष्ट काय चालतात त्याला लोक साफ करते एकटं. असं वाळल्याला खात टाकतं बाई. हिरवगार लागते याला. हा ऊन आहे वर का पत्र्याची हाईट वाढवायला लागणार लवकर लवकर लवकर. मग त्याचं पण नियोजन हातात घेतो. एकदाच पत्र सांगा आणतो सगळे. इथले वेगळे आणि तिथले वेगळे हॉटेलचे वेगळे आणून वर उचलायच लागणार आहे. हाईट गरम होतं राव. आज गरम होतं बाहेर तर तापून निघतंय. हाईट झाली नाही एकदा मग काय टेन्शन नाही. मग गरमच नाही होणार. मग नियोजन लय नात होईल. येतं एकदम भारी झालं सकाळची दावण अशी. चल ठीक आहे. आज नको काय इंजेक्शन मारायला. उद्या डॉक्टर येणार ते जरा चेक करतील. आपण छान नको करायला. सारखं इंजेक्शन म्हणून गळटून जाईल वासरू अजून लई. म्हणून मी मारित नाही राव. ते डॉक्टरच येईन तवाच करतील काय ट्रीटमेंट. आत्तापुरतं खाऊन द्यायला काय एवढं खायचं एवढं. टेम्परेचर चेक करू त्याचं एकदा. सकाळी 101.2 झालं ते समथिंग. हो आता काहीतरी 101.3 आहे. सकाळी उलट जास्त होते. 101.9 होते मगाशी मी संतोष मी आलो तेव्हा. आता टेम्परेचर उलट कमी झालं याचं. गोळ्या चाललेल्या आहे ना मी अशा. तापवरची गोळी मॅक्स्ट्रॉल म्हणून. आणि बाय बोसचे ना 2 त्याची एक दिलेली आहे. आणि आपलं आहे ना ते विटाकाइंड लिक्विड आहे ना ते 2 दिले मी. 120 ml देतो त्याला मी. त्यांनी काय प्रॉब्लेम नाही. याला आता आहे ना खाता येत नाही मुळात. त्याला तर त्रास होत असणार आहे म्हणून असं करते ते. वासरू असं नाही करणार रे. तोंड पाडून बसले राव. आता 2 वाजल्यात. गोठ्यातून घरी आलो राव. आता चहा बी जाणार अंडा झोपणार. आपला परत आता आहे ना 3 वाजता 4:30 वाजता जाणार गोठ्यात आज. दादा दवाखान्यात न्यायचे मला नेमकं. मग ते डॉक्टरांना विचारायला लागेल. लवकर उरक काय मला आहे ना तासभर तर जाईल. 5:30 वाजता 3 अर्धा तास फ्रेश 6 वाजता निघायला लागेल दवाखान्यात. फक्त दाखवायचे. दाखवून फक्त गोळ्या घ्यायच्या बस. बाकी नाही जास्त काम काय. बाहेर गेलं ना ऊन लय लागते वाईट. AC मध्ये डोकं दुखते फार. आणि घरी आलं ना मस्त गार वाटते. फॅन लावला आत्ता. ACची पण गरज नाही घरी. घरी जाऊन गरम नाही होत. पत्रा फक्त गोठ्यातले घाण गरम होते. चहा पिऊ अंडा झोप पहिलं. मला ना झोपायला पण चहा लागतो पाहिजे. उठल्यावर चहा माझी 5-6 वेळा 7-8 वेळा 10 वेळा तर चहा कशी बनवत असेल दिवसात. एवढं चहा पिते. तर हे सगळं बंद करणार आहे. डाएट चालू व्हायच्या आधी ना एकदम मला ना फुल मटांग खाणार एकदा जोरात दाबून. आणि मग डाएट बंद करणार. डाएट चालू करणार. तसं नाही का डाएट करणार पण चालू. थोडा मनसोक्त खाऊ पहिलं अरे ना. $2,000 years later. 5 वाजल्या जवळपास. आत्ता गोठ्यात आलं मी. याला आहे ना सकाळी मी आंबवट ठेवून गेलो तो जरा. नॉर्मल थोडंच खाल्लं आहे. जास्त खाल्लंच नाही. वासराने जरा तब्येत लय डाऊन केली. तोंड वाढले राव. चारा पण आहे ना जेमतेम खाते. हे दोघं चांगले खातात. त्याला आहे ना आता गोळ्या वेळ्या चारा लागेल. ते लिक्विड पाजायला लागेल. टेम्परेचर किती आहे 102.7. वासरनं आंबवण पण नाही खाल्लेलं. त्याचं आंबवण मी गोठ्याला ठेवून दिलं. कुट्टी खाते तर मागं थांबायला लागतं त्याच्या. बाकी रोग खात्यात चांगलं.
येस नाही खात पावट. जवळपास आता एक मला वाटतंय 6 वाजलेत. दादा घेऊन जायला पाहिजे डॉक्टरांकडं. एक 6 वाजता डॉक्टर येणार आहे. मी पोचन ती आले मॅक्सिमम एक 6:30 वाजेपर्यंत. इथलं साफसफाई किरकून टाकली, आतली पण केलेली आहे. आता काय अडचण नाही. वासराने खात राहायला पाहिजे. याला नव्हता नवीन आयडिया कांदा आलो ना 1 तास 1.5 तासांनी आंबवून कांदा पीठ टाकणार आणि डायरेक्ट गोळं करून चारायचं. हाच पाहिजे. खायला तर पाहिजे नाही, खात नाही ते मनाने. त्याला असं चारायला ना आता त्याचा आंबवून भिजत ठेवतो. हे भिजत ठेवलं ना रात्री म्हणजे गावाचं पीठ टाकून मिक्स करून त्याला गोळ करून चारू. तोवर जरा नरम होईल सगळं. शेंगदाणा पेंड पण मनाने खात नाही रे, त्यामुळे लफड आहे. असं करून चार लागेल त्याला सकाळ संध्याकाळ. उद्या डॉक्टर येतात का? उद्या डॉक्टर तपासतील. मग मी आज इंजेक्शन नाही दिलेलं, उद्या देतील डॉक्टर. जरा चेक करतील त्याला. बसा शेठ. ट्रॅफिक लागली तर अजून तर पुढं लय सांगतं रे. गुगल मॅपच्या हिशोबाने ना देव रूट नाही सांगत आज. इथलाच सांगतोय रूट. आपला तावड्यात आहे ना कॅनबरी चौकात ट्रॅफिक दाखवतोय मॅपमध्ये. चल 10 किलोमीटरला 30 मिनिटं 40 मिनिटं सांगतोय राव. फक्त 10 किलोमीटर अंतर आहे. ट्रॅफिक झाली त्या साईडला नाही. जाताना सगळं ट्रॅफिक आहे की. MIDC आहे की. MID आणि ITची हे वारकरी लोक नाही कोण. याला 7 वाजली तर राव. आता इथं आहे ना गर्दी आहे. मला वाटतं तासभर लागेल आम्हाला कसं पण. 8 साडेआठ वाजतील इथं उरकायला. नाही सॉरी 7 वाजतील. तुमच्या आधी ना 9 नंबर आहे दादा साईड. लय गर्दी आहे आज. आतले गर्दी आत बेकार. आज जास्त गर्दी आहे. 2,000 years later. जवळपास आहे ना आता 8 वाजल्यात. आता उरकलं आमचं सगळं. गोळ्या बिळ्या घेतल्यात. दादा साईडनी या. गाडी बघ. बस चल. सावकाश बस. चांगला खाऊन आलाय तू. तुला बसवाना रे आईला. आता आहे ना 7-8 वाजल्यात. 1 तास गेला आमचा इथं. 1 तासात आहे ना सगळं दाखवून बिकून गोळ्या बिळ्या घेऊन ते पाणीपुरी खाल्ली जरा. दादाने ज्यूस खाल्ला. किती प्याला ग्लास? 1 ग्लास. 1 ग्लास. हा ना. पेल्यावर लागलं तुला खारट. हा पेल्यावर खारट लागलं का? पेसपर्यंत काय म्हणला ना गाडी. आता म्हणतो खारट लागले. खराब लागलं. पेलाच काय आला
आता ट्रॅफिक लागत आहे तावडत नेमकं राव. वासर जेमतेमच खाते राव. एक मिनिट, त्याला आहे ना पीठ आणलंय मी घरून. पीठ आहे ना ते आंबवनात मिक्स करायचं. किती खाले बघतो नंतर सर. असं जेमतेम खाते. त्याला जरा ना तोंडात भरतो जरा थोडा आंबवण. ओके, आंबवण खाणार नाही तो असा. त्याला चिकट आंबवण झालं राव. त्या शेंगदाणा पीठ मिक्स केलं, डाळ चिकट होऊन झाले लोक. त्याचे गोळे पण प्रॉपर नाही बनले. आता नवीन आयडिया करू एक. हा PVC पाईप आहे ना, हा तोंडात घालून द्या. तोंडात वाटायचं नाही आंबवण. त्याला पुढं येऊन बांधतो त्याला व्यवस्थित. वर तोंड केलं त्याचं डायरेक्ट घेतलेलं आहे ना, बारीक बारीक गोळ केलं पिठात टाकून, नाही का आपलं गव्हाचं पीठ टाकलं, बारीक बारीक गोळे केले आणि चारले अख्खे. वासरानं बरं तर आंबण नव्हतं खाल्लं. त्याला आज मी ना बळबळ चारून टाकलं. आता दररोज हसत रुटीननी चारा लागणार त्याला. काय त्या एमर्जन्सीनुसार खात नाही ते मनाने. अशी बळजोपरी करायला लागणार. डॉक्टर म्हणले खाल्लं ना लवकर रिकवर होईल, नाही खाल्ल्यावर रिकवर नाही लवकर व्हायचं वासरू. जिथं मला 1 तास लागला ते 2 तास लागेल फक्त, एवढंच होईल आता. वासरू रिकवर होऊन जाईन राव. त्यासाठी धडपड चालली आमची. बघू आता काय होतंय. उद्या डॉक्टर येणार आहे, ते चेक करतील त्याला. आपण पुढलं काय ट्रीटमेंट करायचीत ना ते सांगतील आपल्याला. आता पुढे जाऊ आपण. असं जर बळबळ चारलं ना तर मला वाटतं लवकर रिकवर होईल वासरू.